नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी गोल दुधी भोपळ्याची भाजी. तर त्यासाठी इथं मी एक छोटा कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूणच्या पाकळ्या बारीक वाटून घेतल्यात मिक्सरला. त्याच्यानंतर इकडे 2 चमचे तेल टाकलंय. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आहे. ते छान सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आणि आपण जो दुधी भोपळा कट करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्यावरची साल मी काढून घेतली होती. मोठा गोल दुधी भोपळा होता, त्यामुळे साल काढणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं, त्यामुळे पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. पाणी वरून टाकायची गरज पडत नाही. त्यातच हा दुधी भोपळा शिजून जातो. अगदी सिंपल भाजी आहे. डाएटसाठी अगदी योग्य आहे. तुम्हीही करून पहा. खूप छान लागते, टेस्टी लागते आणि सिंपल आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.